तर गाईज मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आम्ही एका प्लेसला चाललो आहे दीदी आणि मी. तर ती प्लेस आज फायनली रिव्हील होणार आहे. आमची पॅकिंग वगैरे झालेली आहे. इथे दीदी आहे आणि आम्ही ती प्लेस म्हणजे अलिबाग. तर आम्ही दोघी अलिबागमध्ये चाललो आहे 2 दिवसासाठी आणि तिथे हॉटेल वगैरे बुक झालेलं आहे आमचं. तर आता आम्ही लोकलनी जाऊन तिकडे पोचतो. तर आता आम्ही मला पण कुठे लोकलनी सांगितलं, मी CSMT ला फोन केला तेव्हा मला कळलं. आणि बसनी गेटवे ऑफ इंडियाला जाणार आणि तिकडून फेरी घेऊन मग अलिबाग. भाई इथे कोणची रॅली चालू आहे. हो आम्ही पोचलो आहे गेटवे ऑफ इंडियाला. तिथून आम्हाला आता फेरी. काय प्रोग्राम आहे? अरे हो यार इकडे प्रोग्राम आहे कोणता तरी. ते ताज हॉटेल. येस बढिया बढिया. शोधतो आता आम्ही फेरी आणि मग त्याच्यानंतर निघतो. तर आम्हाला आता AC फेरी भेटलेली आहे आणि आम्ही बसलेलो इकडे. तर ट्रॅव्हल करू आणि मग जाऊ. मस्त खात आहे ही गाईज. मस्त खाते सकाळी उठल्यापासून मस्त खाते. तर गाईज आम्ही इथे पोहोचलेलो आहोत फायनली आणि मी स्टॉल घातलेला आहे कारण की खूप ऊन आहे. वेलकम टू अलिबाग. तर आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहोत आणि इथून आम्ही नागावसाठी बसने तिकडे जाऊन मग तिकडे आमचं हॉटेल इकडे स्टे करतो. काहीच आम्ही फायनली इथे पोचलेलो आहोत किती वेळ ट्रॅव्हल केल्यानंतर. आणि खूप सुंदर प्रॉपर्टी आहे ॲक्च्युली. अजून तर आतमध्ये आम्ही गेलो नाही. आता चेक इन करून जाऊ. हां चेक इन करू मग जाणार. खाली बसू. स्विमिंग पूल पण आहे यार. काय मस्त आहे यार. सुंदर प्रॉपर्टी आहे यार. झुला वगैरे पण आहे. तर काही जसं मी तुम्हाला सांगितलं आम्ही आलेलो या प्रॉपर्टीवर आणि खूप सुंदर आहे आणि फायनली आम्हाला रूम भेटलेली आहे. तर तुम्हाला एक शॉर्ट रूम टूर. हे पा इथून आम्ही एंट्री करतो. बाय द वे इकडे आमचा पूल साईड आहे पूर्ण. खूप मस्त. इकडे आहे आमचा फर्स्ट बेड आणि ॲक्च्युली आम्ही एकाच बेडची रूम केली होती बुक. आम्हाला ऑटो अपग्रेडेशन भेटून गेलं. हां आम्हाला अशी तुक्क्याने भेटून गेली दुसरी रूम. कारण की त्यांनी बुकिंग केली पण बहुतेक त्यांना लक्षातच नव्हतं की आज आम्ही येणार आहोत. तर आम्हाला त्यांच्या मोठी- rooms रिकाम्या नव्हत्या नॉर्मल वाल्या ज्या लाईक डबल बेडच्या आम्ही दोघी जाऊ. 2 बेड वाल्या देऊन दिल्या आहेत आम्हाला. तर ही आमची दुसरी रूम आहे आणि खूप सुंदर रूम आहे. आणि इथून तर तुम्हाला जसं मी सांगितलं इथे पूल साईड आहे व्ह्यू. आणि इकडे ही ग्रीनरी भाई काय मस्त आहे यार. संध्याकाळी जास्त मजा येईल कारण आता तो ऊन आहे. बेड पण बुक झालेले आहे. हा माझा बेड आणि तो रेशमाचा बेड. ठीक आहे देखेंगे. व्ह्यू चांगला येईल. हो का असं आहे का. येस. ठीक आहे. तर आता आम्ही जेवणाची थोडी ऑर्डर देतो आणि आता बाहेर हॉटेलमध्ये जाऊन दुसरीकडे जाऊन खायची तर इच्छा नाही आहे. तर आम्ही इथेच मागू आणि काहीतरी खाऊ. गाईज हा आहे आमचा फिट चेक. म्हणजे हा आता ट्रॅव्हलिंगसाठी आम्ही घातला होता ड्रेस आणि मग आता काही नाही जेवण करू थोड्या वेळाने आम्ही चेंज करू
खाऊन वगैरे रेस्ट करून मग जाऊ आम्ही बीचवर. भेटू तुम्हाला. जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्हाला खूप सुस्ती आलेली आहे आणि आम्ही ओय! अबे साले आणि आम्ही मस्त झोपून 1 तासाची झोप घेऊन मस्त उठून मग तयारी करून मग आम्ही जाणार आहे बीचला. हा बीचला जाणार आहे. मग मी टाकतोय. गाईज मी हिला इतक्या वेळची उठवत आहे, ही उठतच नाही अजिबात. आम्ही जेवण झोपलो आणि मी तरी जागी होती. 3:30ला उठायचं ठरलं होतं आमचं आणि बीचला 4पर्यंत जाऊ. पण इथेच आम्हाला ऑलरेडी 4:30 झालेले आहेत. आणि ही बघा गिशू, ग्रीष्मा उठणं. ही उठतच नाही आहे. म्हणजे काय बोलू आता हिला. नंतर मग माझ्यावर चिडेल की तू उठवलं नाही म्हणून. ग्रीष्मा. तर काही आफ्टर अ लॉंग टाईम मी फायनली उठलेली आहे आणि आता जायसाठी मला रेडी व्हायचं आहे. तर मी बघितलं तर दीदीची इथे मजदुरी चालू आहे भाई. अरे ट्रिपला प्रेस कोण आणते भाई. इलेक्ट्रॉनिक्स मॅन्डेटरी गोष्ट आहे ही. मॅन्डेटरी गोष्ट आहे घालूच मध्ये. नाही शकत कपडे. हा घरून नाही करून आणू शकत. हा पण ते पुन्हा तसेच झाले तर मग म्हणजे होतातच ते. म्हणून घेऊन यायचं. ओके चला आम्ही ड्रेसअप करतो आता पटकन. सो गाईज हा आहे आमचा आउटफिट चेक. ही एकदम प्रिटी लिटल बेबी दिसत आहे आणि मी एकदम बादशाह रॉक. बकवास. आता आम्ही बीचला जातो. बाय. तर आम्ही सध्या ऑटो बुक करत आहोत. शोधायचं आहे ॲक्च्युली. कोण ऑटो बुक करत आहे? कोणी नाही करत आहे. चालत जायचं आहे. 1/2 किलोमीटर पण नाही आहे. चालत म्हटलं त्यांनी ऑटो म्हटलं ना. तिला काही झालं की नुसतं ऑटो 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 कॅब कॅब कॅब. अरे यार शूज थोडी घातलेले आहे चालायसाठी. गाईज आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन नाही माहीत. गुगल मॅप्स चालू आहे आता. दीदीचा न्यू फ्रेंड किती वेळचा सोबत येऊन राहिलाय. हाय क्यूटू. आम्ही आलो तिथून पासून वॉक करून राहिला आमच्यासोबत. सोडायला आलाय. हा बीचवर. चल रे. Let's go. गाईज आमचं झालेलं आहे. आम्ही खूप थकलेलो आहोत इकडे येऊन आणि 1-2 रील्स वगैरे पण झालेले. नाही आत्ता तर आलो. नाही, झालंय. 6:30 वाजताच्या अराउंड आलो आम्ही. आम्हाला यायचं होतं 2 वाजता. बट म्हणजे प्लॅनिंगच्या अकॉर्डिंगली 2-3 वाजता यायचं होतं. बट आम्ही डिले करून त्याला 4चं केला. ठीक आहे. आम्हाला झोप प्रिय होती कारण कसं आहे. मस्त आहे. तर आम्ही फ्रेश वगैरे करून आता आलेलो आहोत इकडे आणि आम्ही जस्ट एक्सप्लोअर करत होतो की काय काय आहे. आणि इथे लाईक झुला वगैरे आहे. तर मी बसणार आणि मग रात्रीचं जेवणासाठी इथे जेवणार आम्ही. खूप सुंदर वाटत आहे यार. झाडं वगैरे. पण हे जेवढंच सुंदर आहे तेवढंच डरावणं पण आहे. कारण आता इथे सगळं अंधार झालेला आहे आणि वर सगळे झाडं इतके लंबे लंबे आहेत. ते थोडं स्कॅरी पण आहे. हां पण छान आहे. ठीक आहे.
सो झालं असं की आता आम्ही बीचवर वगैरे खेळून आलो आणि त्यानंतर आम्ही थोडंसं खाल्लं, गोला खाल्ला आणि काय वडापाव वगैरे खाल्ला. आणि तिकडून येताना आम्ही इथे आमच्या रिसॉर्टवर येत होतो तेव्हा आमच्या मागे कुत्रे लागले आणि इथे माणसांपेक्षा कुत्रेच जास्त आहेत. हा, आणि ऍक्च्युली माहिती आहे तो एक रोड आहे तर त्याच्यावर ऍक्च्युली लाईट बंद कुत्रे आमच्या मागे लागले आणि विवरला एक भाई आणि ते सगळे भुंकत होते माहिती आहे आमच्या दोघींवर, की जसं की आम्ही नवीन आहोत म्हणजे आम्ही नवीन म्हणजे आमच्या दोघींवर नव्हते भुंकत पण ते एक कुत्रा भुंकायला लागला की सगळे भुंकतात ना तसे सगळे. बाप रे, इतकं त्यांची फॅमिलीच होती, पूर्ण फॅमिली होती, गँग होती ती, फॅमिली नव्हती. मग एक त्या आजी आल्या आणि मग ते एकदम आम्हाला वाचवलं त्यांनी असं जरा थोडंसं, म्हणजे आम्ही त्यांच्या घरात घुसून गेलो होतो तर सो असं झालं आमच्यासोबत. मग इकडे येऊन आम्ही त्यांना म्हटलं आमच्या रिसॉर्टवाल्या मॅनेजरला की काय आहे तुमची ही सिस्टीम, थोडंसं म्हणजे असं नाही बोललो आम्ही, प्रेमातच बोललो, पण ते म्हणे अरे सॉरी. तर ठीक आहे, उद्या वगैरे आमची होऊन जाईल व्यवस्था जायची. आणि आता थोड्या वेळात डिनर करू आम्ही. डिनर आलेलं आहे गाईस. येस, थोड्या वेळाने जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही गेम्स खेळायला जाऊ जर असले अवेलेबल तर. हा, हे काय आहे, काय केलं होतं? सुरमई फ्राय आणि फ्राईड राईस. हां, शेजवान राईस रे. हां, शेजवान. जेवण वगैरे झालेलं आहे, आम्ही रूमवरती आलो आणि गेम्सचं त्यांना विचारलं तर ते ॲक्च्युली ती रूम थोडी बंद आहे आता, तिथे गेस्ट आलेले आहेत तर ती आम्हाला उद्याच भेटेल. तर उद्या आम्हाला पूलमध्ये पण जायचं आहे आणि गेम्स वगैरे खेळायला पण जायचं आहे, ब्रेकफास्ट वगैरे पण करायचं आहे, तो इथेच भेटणार आहे. आणि मी आता दीदीला म्हटलं मग उद्या कोणची प्लेसेस व्हिजिट करायचे आपल्याला, तर ती महाराणी काय म्हणत आहे, दीदी कोणत्या फोर्टला जायचं आहे आपल्याला? देवलकोंडा. लिटरली लिजिट मी 10 मिनिटापासून सर्च करून राहिली की हा कोणचा फोर्ट आहे, मी सगळ्या फोर्टची नावं तिला वाचून दाखवत आहे. तर तो कोणचा असेल फोर्ट? रेवदंडा फोर्ट. मलाही नाही म्हणता येते, रेवदंडा फोर्ट. अरे पण आता ते रेवदंडा, देवलकोंडा मी म्हटलं बाई रश्मिकाचा नवरा हिला कशाला आवडत आहे. तर काही नाही, आम्ही अजून डिसाईड करतो उद्या काय काय करायचं आहे, कुठल्या प्लेसेसला जायचं आहे आम्हाला व्हिजिट द्यायची. मला तर असं वाटत नाही की आम्ही कुठल्या प्लेसेसवर जाऊ, पण एक प्लेस होऊ शकते आमची. तेच ठीक आहे, बघतो मग आम्ही. गुड मॉर्निंग गाईज. आणि आजच्या प्लॅनमध्ये सगळ्यात पहिलं टास्क म्हणजे आमचं स्विमिंग करणं होतं, तर त्यासाठी आम्ही रेडी होत आहोत. आणि सगळ्यात पहिले मीच उठली, अलार्म वगैरे मी लावला, दीदीला आज मी उठवलं, जे ती दरवेळेस मला उठवत असते. तर आता ती रेडी होते, मी झालेली आहे रेडी. कारण आमच्या बाजूला एक्झॅक्ट बाजूला स्विमिंग पूल आहे आणि आम्ही जर गेलो नाही मग तर खूप मोठी चूक होऊन जाईल. इथे ना कबूतर आहेत आणि ग्रीष्मा घाबरली आहे. अभि तिकडनं जा. मी येते, तुझा आधी. पक्षी तुला खाऊन घेतील ग्रीष्मा. ग्रीष्मा म्हणे हे तर माझ्या नाकापर्यंत, हे तर माझ्या टोंगळ्यापर्यंत पण नाही म्हणे पाणी. मोठं आहे पाणी, ती खूप डीप आहे. तिकडून एखादा क्रॉकडाईल गेला आता, तिकडनं बुडबुड चालू आहे किती वेळची, ही घाबरते. जा चल, वरून आता कबुतरांचे आवाज पण येतात त्यामुळे. जा 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 जा, चल लवकर. बापरे, कबूतर के बच्चे, जा ना लवकर, जा जा, फेकू का रे हिला? अरे जा ना, कमरेपर्यंतचं पाणी आहे आणि घाबरते. तिला आधीच बोललेली मी की थंडी राहणार आहे, पण नाही, आपल्याला तर करायचंच आहे. जा तिकडे, ऊन आहे. तू ये पटकन ठेवते.
यजि मंगल भावानया मंगल हारी। स्विमिंग वगैरे झालेली आहे. आम्ही थोडा टाइमपासच केला स्विमिंग पूलमध्ये, अजून तर काही नाही. आता दीदी आंघोळीला गेलेली आहे आणि मग मी जाईल, त्याच्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट करू. खूप मजा आली तशी तर. थंडगार पाणी होतं. आम्ही होतो फक्त, पूर्ण हॉटेलमधून आम्हीच गेलेलो होतो तिकडे. कारण लोकांना माहीत आहे ना एवढं थंड पाणी असून कोणी जात नाही, पण आम्ही आहो, आम्हाला तर पैसे वसूल करायचे होते म्हणून आम्ही गेलो. गाईज आम्ही ब्रेकफास्टसाठी आलेलो आहो. आंघोळ वगैरे झालेली आहे माझी पूर्ण. वरून व्ह्यू असं आहे ना. गाईज आय एम रेडी. आणि तुम्ही जर विचारत असाल की भाई मी शूज कशाला घातलेले आहेत, तर आम्हाला चालायचं खूप आहे, तर त्यासाठी मला चप्पलमध्ये नाही चालता येत, तर मग म्हणून शूज दीदीने मला प्रेफर केलेलं आहे की शूजच घे. आणि आता आमचं अजूनही डिसाईड नाही झालेलं आहे की आम्हाला आज कुठे फिरायचं आहे. तर अजून पण नाही डिसाईड झालं आहे. ऑटोवाला येणार आहे, पण त्याला काय सांगायचं आम्ही कुठे जाणार आहोत. बघतो आता. गुगलवर सर्च करून राहिलो आम्ही किती वेळचं की आमच्या जवळचं काय आहे प्लेस जिथे आम्ही विजिट करू शकतो. ॲक्च्युली प्लेसेस खूप सारे आहेत विजिट करायला, पण इथून त्या बऱ्याच लांब आहेत. एक तास लांब आहेत. मग आम्हाला तिथे जा, मग तिकडून वापस तिकडे जा, त्यापेक्षा आम्ही असं बघत आहे जे आमच्या त्याच रूटवर आहे. चला बघ. गाईज आमचं आता झालेलं आहे. रूम वगैरे लॉक करत आहे. हे आमचं स्विमिंग पूल. बाय बाय. आता सध्या तर आमचे थोडे फोटो काढायचा विचार आहे, कारण इथे सनलाईट खूप मस्त येते. काय मस्त व्ह्यू आहे यार. पुन्हा तिथे कुठेतरी काढणार आम्ही. सनफ्लावर दीदीने मला दिलेला आहे. आणि हे रिअल सनफ्लावर. हो, आम्ही आलेलो इकडे. कोणचं आहे रे? अलिबाग. अबे अलिबाग बीच आहे. तिथून आम्हाला खोपसू पडली. कशाने जायचं आपल्याला बघू नाही तर बोटनी जाणार आम्ही कोलाबा फोर्ट. बोटसाठी पाणीच नाही आहे. बघू. या ATV राईडमध्ये आम्ही बसतोय आणि फोर्टला तर नाही पोचवत हे लोक, बट असंच राईडसाठी आम्ही चाललोय. ग्रीष्मा चालवेल पहिले, मग मी चालवेल. चलो लेट्स गो. इथे आम्ही कोलाबा फोर्टमध्ये आता पोहोचलेलो आहोत.
इथे आंघोळ करत असतील काय माहिती. कचरा आहे भाई. तिकडे टॉर्टॉईस पण आहे. हे श्री गणेश मंदिर आहे आणि इथे हनुमानाचं मंदिर आहे. गाईज तुम्हाला प्रार्थना करायची असेल तर करून घ्या. बोर्डात चांगले मार्क म्हटले पाहिजे. मी पण टेस्ट करते आता. शूज घालून प्रार्थना चालू आहे गाईज. चेक आउट द व्यू. इधर से ऐसे चढ़ के फिर उधर से एग्जिट कर लेंगे. हवेचा आस्वाद घेत घेत आम्ही काही भारी हवा इथे एकदम मस्त. तर गाईज आम्ही व्हेज थाली ऑर्डर केलेली आहे कारण आम्हाला खूप भूक लागली होती. नाही रे, नाही रे, नाही रे. softly spoken with no strings to आणि खूप थकून आलो होतो. आंघोळ वगैरे झालेली आहे. फ्रेश वगैरे झालेलो आम्ही. आणि आता मी दीदीला म्हटलं काय करायचं जेवणासाठी. तर शी सो स्वीट. तिने माझ्यासाठी म्हणजे आम्ही दोघी खाणार आहोत. व्हाईट सॉस पास्ता बनवला. स्वीटमध्ये डेझर्टसाठी आम्ही केक फॅक्टरीला आलेलो आणि इथे फर्स्ट टाईम उघड नाही आला लोटस बिस्कॉट चीज केक ट्राय करायचा विचार आहे. विचार म्हणजे नाही घेतला ॲक्च्युली. नॉट वर्थ द प्राइस. কোনোদিন যাবে না ঝিঙ্কা চিকা ঝিঙ্কা চিকা ঝিঙ্কা চিকা ঝিকাঙ্কা মন আমার পাগল হয়ে পদ্ম পাতায় বসে. गाईज माझी इथून जायची वेळ आलेली आहे आणि मला ॲक्च्युली जायची इच्छा नाही आहे. पण तरी आता तिकीट वगैरे झालेलं आहे तर मला जावंच लागणार आहे. दीदी येऊन राहिली मला सोडायला. पॅकिंग वगैरे तर झालेली आहे. चला आता निघतो आम्ही. गाईज आम्ही पोहोचलेलो आहोत स्टेशनवर. आता बसणार. ट्रेन निघायला अजून अर्धा तास आहे. आम्ही खूप लवकर पोहोचलो. घाई 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 घाई. आणि मग बसल्यानंतर हिला एकदाचा रवाना करेल मी. मी पण उतरून जाणार. मुक्त घरी जाऊन ही मुक्त होणार आहे गाईज. मग अकोल्याला पोचली की मग आहे सगळं रुटीन. क्लासेस वगैरे चालू झालेले पण आहे. 2 दिवस ते माझे मिस झाले. चला भेटतो तुम्हाला. तर गाईज ही आहे माझी प्लेस. लोअर बर्थच भेटलेली आहे मला. आणि इथे सामान वगैरे तर आहे सगळं ठेवलेलं. आता बसणार. त्याच्यानंतर थोडंसं एन्जॉय करणार. मूवी वगैरे बघणार. झोपून जाणार. मग अकोल्याला पोचणार. आणि इथे तिचा हा एवढा सुंदर प्रवास संपणार. ठीक आहे. नेक्स्ट टाइम और फिर से आएंगे. अबे साले पैसे ज्यादा लेके आना. फायनली गाईज दीदीची जायची वेळ आलेली आहे. चलो बाय. तिची वेळ आली आहे. हां माझी वेळ आलेली आहे. पण कारण की सध्या ती ट्रेनमध्ये आणि मला
मला माझ्या घरी जायचं. चलो बाय. चला आता मला पण निघावं लागणार आहे अकोल्यासाठी. गाईज दीदीने काही सँडविचेस बनवून दिले मला खायसाठी, तर ते आता मी खाणार आणि खूपच सुंदर बनलेले आहे कारण की मी घरी 1-2 खाल्ले होते ऑलरेडी. आणि मग उद्या अकोल्याला पोचल्यावर मी पुन्हा दाखवेलच तुम्हाला की मी पोचलेली आहे म्हणून. ठीक आहे, मग उद्या भेटू आपण. तर गाईज मी आता घरी आलेली आहे आणि हा व्लॉग आता थोडा एंडला येत आहे कारण की आता ट्रॅव्हलिंग पूर्ण संपलेलं आहे. आणि मला असं वाटते की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि लवकरच भेटू नवीन व्लॉगसोबत. टिल देन बाय.